नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत की आषाढ अमावास्येला गटारी अमावास्या असं नाही म्हटलं पाहिजे. त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे आणि तो मूळ शब्द काय आहे हे नक्की तुम्ही जाणून घ्या. आषाढ अमावास्येपासून सुरुवात होते महिन्यांच्या राजाची अर्थात श्रावणाची आणि आषाढ अमावास्येला म्हणूनच खूप महत्त्व आहे. याच आषाढ अमावास्येला दीप अमावास्या असं सुद्धा म्हटलं जातं किंवा दिव्यांची अवस असंही म्हटलं जातं. मात्र काही समाजकंटकांनी याला गटारी असं नाव दिलं आहे. खरं तर तो शब्द गटारी नसून गतहारी अमावस्या असा आहे. गतहार हा शब्द मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनवलेला आहे. गत याचा अर्थ होतो त्यागलेला आणि गतहारी या शब्दाचा अर्थ होतो त्यागलेला आहार. श्रावणापासून अनेक गोष्टींचा त्याग केला जातो. सात्विक आहार घेतला जातो. मांस आणि मदिरा यांचं सेवन केलं जात नाही आणि म्हणून या अमावस्येला गतहारी अमावस्या असं म्हणतात. पण याचा अपभ्रंश म्हणून वाटेल तसा अर्थ घेऊन लोकांनी त्याचं गटारी नाव करून टाकलं आहे. पण हे थांबायला हवं. आपल्या संस्कृतीचे रक्षण आपणच करायला हवं. धन्यवाद.